पुतण्यासमवेत सुरू असलेले संशयिताचे भांडण सोडवण्यास गेलेल्या एका शेतकऱ्यास चौघांनी बेदम मारहाण केली। लतीफ हजरत मुजावर वय 42 राहणार बाजारकट्टा जिल्हा परिषद मुलींची शाळा समडोळी तालुका मिरज असे जखमीचे नाव आहे। ही घटना सायंकाळी 7:30च्या सुमारास समडोळीतील हॉटेल यश गार्डन परिसरात घडली। या प्रकरणी सांगली ग्रामीण पोलिसांनी संशयित विनायक मस्कर वय 35, राहुल कोळी वय 42, रतन कोळी 40 आणि किरण लोहार 35 सर्व राहणार समडोळी यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे। घटनेची माहिती अशी, फिर्यादी लतीफ मुजावर हे शेतकरी आहेत। मंगळवारी सायंकाळी शेतातील काम संपवून ते घरी निघाले होते। त्यावेळी गावातील हॉटेल यश गार्डन परिसरात त्यांचा पुतण्या समीर मुजावर यांच्या समवेत संशयिताचा वाद सुरू असून त्यास मारहाण करण्यात येत असल्याने त्यांना दिसले। भांडण सोडवण्यासाठी लतीफ मुजावर गेले असता संशयित विनायक मस्कर याने त्यांना तुझा काय संबंध अशी विचारणा केली। यावेळी झालेल्या वादावादीत विनायक याने त्यांच्या हातातील काठी लतीफ यांच्या डोक्यात घातली। अन्य संशयितांनी लतीफ यांना प्लास्टिकचा पाईप आणि लाथाबुक्याने मारहाण केली। त्यानंतर संशयित तेथून निघून गेले। लतीफ यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे।